स्वर्गीय दगडू बापकर यांचा जीवनकाळ मुंबई सारख्या शहरामध्ये गेला आणि आपण सर्वांनी पाहिलेले की मुंबईमध्ये राहत असताना गावी आल्यानंतर देखील भाऊसाहेबांचे वडील एक कट्टर शिवसैनिक कसा असावा याची जर प्रेरणा भाऊसाहेबांना कुठून मिळाली असेल तर ती स्वर्गीय दगडू बापकर यांच्या माध्यमातून। आम्ही देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना इथं कधी आल्यानंतर ते व्यक्तिमत्व असं होतं की धोंडीभाऊ शेट्टी सांगितलं की भाऊसाहेबांसोबत एक फाटके कार्यकर्ते आम्ही सगळे मोठाली आमची सगळी मंडळी, परंतु ज्यावेळी इथं शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून दगडू बापकर या ठिकाणी काम करत होते, छातीची बटणं त्या ठिकाणी उघडी असायची ना, आम्हाला सर्व तिकडून आम्ही आलो जय महाराष्ट्र इतकं जोरदार त्या ठिकाणी ठोकणार पण मागे कधी हटणार नाही। आणि भाऊसाहेबांनी या गावामध्ये पक्ष संघटना मजबूत करायला सुरुवात केली आणि हाच त्यांचा प्रवास मुंबई सारख्या शहरामध्ये देखील चालू होता। आज अनेक शिवसैनिक इथं उपस्थित आहेत। आता कोण कुठे याचा तालमेळ तुम्हालाही लागणार नाही, आम्हालाही कळत नाही की आता साहेबाला विचारलं की तुमच्या समर्थ प्रतिस्पर्धी कोण होता, ते म्हणले माझ्या समर्थ प्रतिस्पर्धी धनुष्यबाण होता। मला म्हणले आता तुम्ही कोणाबरोबर या ठिकाणी, मला आम्ही धनुष्यबाणाला घेऊन लढतो या ठिकाणी। त्यामुळे असं समीकरण त्या ठिकाणी बदललेलं आहे। परंतु आपण सर्वांनी राजकारणापेक्षा काम करणारा चांगला कार्यकर्ता म्हणून भाऊला देखील या गावामध्ये काम करण्याची संधी दिली। त्यांनी देखील सरपंच म्हणून किती काम केलं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आता इथं जे चौक सुंदर वगैरे दिसतोय, झाडी वगैरे दिसते, ही त्यांचीच संकल्पना। प्रवेशद्वार असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, याच्या मागे देखील भाऊसाहेबांचा परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। मंगलताईला देखील मला वाटतं 2007ची निवडणूक असेल, पंचायत समितीला त्या उमेदवार होत्या आणि म्हणजे राजकारणात काय टर्निंग पॉईंट कुठं होईल याची काही गॅरंटी कधीच नसते। मंगलताई उभ्या असताना त्यांच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी जोर लावून त्या ठिकाणी काम केलं, त्यांना पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला। आणि 2024 मध्ये ज्यावेळी मी विधानसभेला उभा होतो त्यावेळी मला आमदार करण्यासाठी भाऊनी केलेले परिश्रम तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी म्हणून सगळं विसरायचं, पण आपला माणूस जर पुढे जात असेल तर त्याला साथ देण्याचं काम भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी केलं। मुंबई सारख्या शहरामध्ये आपण कधी गेलो तर भाऊसाहेबांच्या हाताने बंधू किसन शेठ यांची देखील त्यांना प्रचंड अशी साथ लाभली। राजू शेठ सईद असतील, अशोक कवडे असतील, दीपकराव असतील, असंख्य जणांनी भाऊसाहेबांना एक चांगल्या प्रकारची साथ दिल्यामुळं आज हे यश त्या ठिकाणी प्राप्त झालं। ज्यावेळी जिल्हा परिषदच्या इथं निवडणुका लागणार सगळं चालू होतं, मी आमच्या पक्षाच्या अध्यक्षाला फोन केला की आपल्याला मीटिंग घ्यायची काय, ते म्हणाले तुम्ही जरा थांबा मी मुंबईला चाललो। अरे म्हणलं काय झालंय, नाही म्हणले भाऊच्या प्रचाराला दिलं जातं। म्हणजे ही ओढ गाववाल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी होती आणि अभिमान एका गोष्टीचा आहे की आजपर्यंत अनेक नगरसेवक झाले, पण आपल्या पट्ट्यामधला नगरसेवक ना पुण्याला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु आज मुंबई सारख्या शहरामध्ये पहिल्यांदा आपल्या भागातला नगरसेवक ज्यावेळी होतोय त्यावेळी निश्चित अभिमान आपल्या या तमाम परिसरातल्या बांधवांना मुंबईमध्ये गेल्यानंतर आहेच। कारण काही काम तिथं जरी अडलं असेल तरी आपला माणूस तिथं आहे याचा एक मोठा अभिमान आपण सर्वांना निश्चित प्रकारचा त्या ठिकाणी राहील। शुभेच्छा देताना देखील अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचं सगळं काही सांगितलं की भाऊ बरोबर काम करत असताना की इथं संघटना यांनी बाळासाहेबांनी सांगितली आमच्यासारख्या आडदांड लोकांना सांभाळायचं काम भाऊ त्या ठिकाणी करत होता। आडदांडपणा तुमचा गावाला इथं पेलवला नाही म्हणून नागापूरला पाठवलं तुम्हाला, आम्ही सगळं सर त्या ठिकाणी करतोय। आणि आज या शुभेच्छा देत असताना आता आपली एकच अपेक्षा आहे की भाऊसाहेब राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहेत आणि नाईक साहेबांचं देखील सातत्याने आपल्याकडं लक्ष असतं। मधला एक प्रसंग सांगतो की ज्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राणी असतील, माणसं दगावली गेली आणि मग कुठंतरी मला वाटलं की अरे इथं वनमंत्री आले पाहिजेत आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहिजे। आणि म्हणून मी भाऊसाहेबांना फोन केला की भाऊसाहेब परिस्थिती फार गंभीर त्या ठिकाणी आहे आणि मग तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये नाईक साहेबांना सांगा की इथली परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता उपाययोजना, त्याचबरोबर बाधित जे कुटुंब झालेले आहेत त्या कुटुंबांच्या घरी नाईक साहेब त्या ठिकाणी त्या गावामध्ये देखील आले पाहिजे। भाऊसाहेबांनी सांगितलं मी जर आता कार्यक्रमात आहे पण आम्ही दोघं सोबत आहोत
ज्यावेळी मी गाडीमध्ये त्या ठिकाणी बसेल, तुम्ही हे मी अगोदरही अनेक ठिकाणी सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं असेल, भाऊसाहेबांनी लगेच नाईक साहेबांना फोन लावून त्या ठिकाणी दिला आणि नाईक साहेबांनी सांगितलं की मी कार्यक्रम ठरवतो आणि भाऊला घेऊन बरोबर त्या ठिकाणी मी लवकरात लवकर त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे भाऊसाहेबांनी नियोजन केलं आणि आल्यानंतर त्या खात्यामार्फत ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. आता अर्जुनने देखील अपेक्षा व्यक्त केली की नाईक साहेब आता राज्याचे वनमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि हे जर काही फॉरेस्टचा जो विषय आहे याचा भागडोबाचा जो प्लॅन केलेला आहे त्यावेळी 12-1 कोटी रुपयाचा, मग तिथं चांगल्या प्रकारचं सभागृह असेल, अन्य काही बाबी असतील, त्याच्याबाबत भाऊसाहेब निश्चित पाठपुरावा त्या ठिकाणी करतील. मला भाऊसाहेबांना एकच विनंती त्या ठिकाणी करायची की फॉरेस्टवाल्यांचा लय त्रास इथं वळतीतल्या लोकांना आहे. पाईपलाईन करायची म्हटली तरी त्यांनी लगेच पाईप कापून टाकायचं, फेकून द्यायचं. बरोबर आहे का चुकीचं आहे? तेव्हा आता फॉरेस्टवाल्यांनी जर आम्हाला काही तकलीफ दिली तर ती जबाबदारी आता भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी आहे. आमच्या जेवढ्या लोकांच्या पाईपलाईन आहेत काय हा आता आपला वनमंत्री भाऊसाहेब, पुढेही बिबट्या दिसला का पहिला फोन आता भाऊसाहेबाला त्या ठिकाणी करायचा. पिंजऱ्याची व्यवस्था तुम्ही करा, बाकी काही त्या ठिकाणी नको, पण बिबट्याचं निर्मूलन करण्यासाठी तुमचा पुढाकार हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या जीवनात तुम्ही गावचे सरपंच पासून नगरसेवक पदापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहात. आम्हाला अपेक्षा आहे की उद्याच्या काळामध्ये निश्चित या 111 नगरसेवक आहेत. नवी मुंबईमध्ये महापौर असेल, उपमहापौर असतील, वेगवेगळ्या कमिट्या असतात, त्याचा सभापती त्या ठिकाणी असतात. निश्चित भाऊला नाईक साहेब कुठल्या ना कुठल्या पदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अपेक्षा आता मोठ्याल्या आहेत. आता कोणतरी म्हणलं भाऊ आता बाळू शेटच म्हणले की एक नगरसेवक आमदारापेक्षा त्या ठिकाणी मोठा असतो. भाऊ उद्या आमदार झाला पाहिजे, पण आता लगेच एवढी घाई करू नका. आता कारण भाऊसाहेबाला मी विचारलं की तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल तर तिथं आता आमदार कोण आहे, ते म्हणले तिथं नाईक साहेब आमदार आहे. आता गावाला जर इकडे आंबेगावला व्हायचं असेल तर माझी इच्छा अपुरी राहिलेली. त्यामुळे आता भाऊसाहेबाला पेच आहे. पहिलं आता आमचं स्वप्न पूर्ण करायचं का माझं भाऊसाहेबाच्या हातात. आणि मला खात्री आहे की भाऊसाहेब निश्चित याच्यामध्ये आपणा सर्वांच्या सोबत आहेत. पद येतात जातात, परंतु जनतेची कामं करत राहणं हे अत्यंत सगळ्यात महत्वाचं आहे. जसं तुमच्या मनामध्ये भाऊसाहेब जनसेवक होता तसाच तो नगरसेवक त्या ठिकाणी राहिला. काम करत असताना आपलं काम इतकं चांगलं असावं की जनतेने आपल्याला त्या ठिकाणी डोक्यावर घेतलं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाऊकडे पैसा देखील निवडणूक लढवण्याकरता नव्हता, परंतु लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आणि याचबरोबर लोकांनी त्यांना ज्या चांगल्या प्रकारची मदत केली. आपण देखील गावावरून सगळी मंडळी त्या ठिकाणी गेले होतात. म्हणून हे यश धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचं यश हे सक्सेस त्या ठिकाणी झालं. आणि आज भाऊसाहेब नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल आपण त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करू. मी